नमस्कार. पणजी दूरदर्शन केंद्राच्या कायदे कानून ह्या खाशेल्या कार्यावळीन तुमकां सगळ्यांक मायमोगाचो येवकार. तर पळोवप्यानो, कायद्याचे संबंधान जो विशय आज आमी चर्चे खातीर तुमचे मुखार घेवन आयल्यात ते जावन आसा पालक आनी ज्येष्ठ नागरीक हांचे अधिकार, म्हणजेच द रायट्स ऑफ पेरंट्स अँड सिनियर सिटीजन्स. आता जशें की तुमकां खबर आसा, हो विशय खूबच म्हत्वाचो आसा आनी ह्या म्हत्वाच्या विशयाचेर आज आमकां जास्त म्हायती दिवपाक स्टुडिओन आमचे बरोबर आयिल्ले आसात ॲडवोकेट डॉक्टर आदिश विनोद हलणकर. ॲडवोकेट आदिश हांणी हालींच लवली प्रोफेशनल युनिवर्सिटी पंजाब हांगासरल्यान आपली PhD डिग्री इन लॉ फावो केल्या. त्या भायर ॲडवोकेट आदिश हांणी आपले LLB आनी LLM डिग्री गोविंद रामनाथ कारे कॉलेज ऑफ लॉ मडगांव हांगा केल्या. ॲडवोकेट आदिश हे सध्या गोंय राज्यान नामनेचे प्रॅक्टिसींग ॲडवोकेट जावन आसा आनी त्या भायर कायद्या संबंधान रिसर्च करपाची पूण तांकां खूब आवड आसा. लॉचे विशयान खुबशे नॅशनल आनी इंटरनॅशनल जर्नल्स पब्लीश जाता. ह्या जर्नलांचेर आदिश बाब हांणी खुबशे आपले आर्टिकल्स पब्लीश केल्या. आनी मोस्ट इम्पॉर्टंटली सगळ्यांक म्हत्वाची गजाल सांगची म्हणल्यार हालींच दोतोरान एक कॉमेंट्री पब्लीश केल्ली आसा जाचें नांव जावन आसा कॉमेंट्री ऑन द मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पेरंट्स अँड सिनियर सिटीजन्स ॲक्ट ऑफ 2007. आनी ह्याच कायद्याचेर, ह्याच ॲक्टाचेर आज आमची चर्चा जातली. तर दोतोर, आज तुमकां आमच्या ह्या कार्यावळीन येवकार. नमस्कार. दोतोर, पर्सनली सांगचें म्हणल्यार हो विशय म्हाका खूबच म्हत्वाचो दिसता. कित्याक पेरंट्स जे आसता, सिनियर सिटीजन्स जे आसता, तांची काळजी घेवप म्हाका अशें स्वता दिसता की प्रत्येक भुरग्याचें हें इट इज अ ड्युटी, हें सांगची गरज पडना. आनी पर्सनली म्हाका हो टॉपीक खूबच म्हत्वाचो कित्याक दिसता, बिकॉज आय एम ऑल्सो द ओन्ली चायल्ड. हांव एकटेंच चली आनी आय नो हाव इट फिल्स टू बी द ओन्ली वन इन आपले पेरंट्सा प्रती किंवा कोणीय सिनियर सिटीजन घरा आसलो की कशें ताजे हाव यू फील अटॅच टू द पेरंट. दीस इज समथींग आय कॅन रिलेट टू माय सेल्फ. सो सगळ्यांक पयलीं तुमकां हांव कॉंग्रॅच्युलेट करता की तुमी हो विशय निवडून काडलो फॉर युअर PhD आनी तुमकां ही डिग्री फावो जाल्या. तुमी हे कॉमेंट्री बरयल्या जाचेर आयच्या एपिसोडान आमी चर्चा करतलींच. तर दोतोर, सुरवातेचो प्रश्न तुमकां असो करता की विशय म्हत्वाचो आसा. सो तुमच्या मतान तुमकां अशें कित्याक दिसता की हो जो ॲक्ट आसा, मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पेरंट्स अँड सिनियर सिटीजन्स ॲक्ट, हो ॲक्ट इनॅक्ट करपाचो किंवा ह्या ॲक्टाचें निर्माण करपाची कित्याक गरज आशिल्ली? आमची शास्त्रां आसा पळय ती सुद्दां म्हणटा की बाबा आमचे आवय बापूय देवाचो एक रूप, करेक्ट न्ही? सो मे बी कॉन्स्टिट्यूशन जेन्ना पळय बरयताले, आमचे पळय संविधान बरयताले भारताचें, तेन्ना 1950 हो कॉन्सेप्ट नाशिल्लो आसत. कित्याक तेन्ना अब्यूज, तेंचेर अत्याचार हे जायनाशिल्ले आसत. पूण फुडें फुडें आमी पळयलां की हे केसीस वाडत गेले आनी मागीर मुखार गव्हर्मेंटाक सुद्दां दिसलें की बाबा आतां ह्या केसींचे कितें तरी निकाल काडपाक, एक सोल्युशन काडपा खातीर असलो एक ॲक्ट काडचो पडटलो. आतां फॉर एग्जाम्पल इमोशनल अब्यूज जावपाक शकता, फायनान्शियल अब्यूज जावपाक शकता आनी फिजिकल अब्यूज जावपाक शकता. समज फिजिकल अब्यूज आसा जाल्यार बाबा कितें केस घालपाक मेळटा, कोर्टान वचपाक मेळटा. फायनान्शियल अब्यूज आसा ताका सुद्दां CRPCच्या 125 सेक्शनान पयलीं आशिल्लें प्रोविजन. पूण मागीर कितें जालें, इट वॉज नोटीस, गव्हर्मेंटान कितें पळयलें की बाबा हो टायम कन्ज्युमींग प्रोसेस जाता. सो एका फास्ट निकाल मेळपा खातीर एक प्रोविजन काडचो, एक ॲक्ट काडचो आनी हेका लागून हो कायदो काडलो. आतां ह्या कायद्यान अशेंय जालां की लोकांक भंय ना की बाबा वर्सां वतलीं, कित्याक कायद्यान बरयल्लें आसा की अमको टायम लिमिटान सगळें डिस्पोज जावपाक जाय. ताका लागून हो कायद्याचो निर्माण जालो. दोतोर, म्हाका अशें दिसता की हो जो विशय आसा, आजकाल केसीसूय खूब वाडल्या. मेनी पेरंट्स आर फिलींग आयसोलेटेड, तांकां अशें अबॅन्डन केल्लें जाता. सो म्हाका अशें दिसता की ह्या कायद्याचे थ्रू एप्लिकेशन्स खूबच जाता आसतलीं. सो दुसरो तुमकां म्हजो असो प्रश्न आसा की वेन एप्लिकेशन्स आर मेड अंडर दीस ॲक्ट, खंयचे अधिकारी आसा किंवा वीच ऑथॉरिटीज आर एनेबल्ड ऑर एंटायटल्ड टू टेक ॲक्शन? ओके, दॅट्स अ व्हेरी गुड क्वेश्चन. आतां लोकांक खबर आसना. युजली कितें आसता, आमी म्हणटा पळय, कायदो जेन्ना लोकांक खबर आसा तेन्नाच ताजो खरो उपयोग जाता. सो पीपल शूड नो, लोकांक कळपाक जाय की गोंयांत तरी 2 ऑथॉरिटीज मेन आमकां. सगळ्यांक सकयल म्हणटा तो मेंटेनन्स ट्रिब्युनल. मेंटेनन्स ट्रिब्युनल आसा पळय तो आमचो डेप्युटी कलेक्टर आसा पळय, ते ईच तालुकाचे ते पळयता. ओके, आनी तेज्या वयर अपील वता डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटाक, कलेक्टराक. ओके, सो ते अपिलेट ट्रिब्युनल. सो हे 2 मेन ऑथॉरिटीज आसा वीच डील, ते केसी ह्यो हँडल करतात. आणि दोतोर, आता लेट अस टॉक अबाउट द रिसिवींग एंड, म्हणजे
द वन हू फायल्स द ॲप्लिकेशन. तुम्ही ऑथॉरिटीज सांगले, सो आमकां हें सांगा की पेरंट्स आनी सिनियर सिटीजन्स म्हणलां खरें, पण हू आर द ॲक्च्युअल लिगल पार्टीज ज्यांनी ट्रिब्युनलाक अप्रोच जावं येता अंडर दिस ॲक्ट. सो ऑल्दो हे एक्टान म्हणलां न्ही की पेरंट्स आनी सिनियर सिटीजनाक अप्रोच जावपाक मेळटा, बट ताका एक क्वॉन्टिफायींग क्वॉलिफायींग फॅक्टर आसा. तांकां न्ही स्वताक मेंटेन करपाची तांक आसपा जायना. कोणूय फाल्यां आतां पयशेकार वचपाक शकना मेंटेनन्साक आनी वेलफेअरा खातीर, देन दे हॅव टू प्लीड. तेंच्यांनी एक म्हणपाक जाय आसता कोर्टा मुखार की बाबा आपल्या कडेन प्रॉपर्टी ना, आपल्याक मेंटेनन्स करपाक स्वता जायना, आनी तांच्यांनी दोगांयनी वचपाक जाता. एक सिनियर सिटीजनूय वचपाक शकता एप्लिकेशन घालून, आनी पेरंटूय पालकूय वचपाक शकता. ताज्या भायर जो ट्रिब्युनल आसता पळय न्ही, तो आपूण जावन सो मोटो तो सुद्दां केस रजिस्टर करपाक शकता. आनी तेज्या भायर सपोज ते कोणूच येना जाल्यार NGO केन्ना केन्ना आमी कितें पळयता, खंय NGO दिसता हां बाबा हांगा कितें तरी बाबा अत्याचार चल्ला, NGO ऑन देअर बिहाफ कॅन ऑल्सो अपियर अँड अप्रोच द ट्रिब्युनल. ओके, सो म्हणजे इट इज नॉट नेसेसरी की एका पालकान, कित्याक समटायम्स अशें जाता की अत्याचार जरी घडलो, द पेरंट ऑर द सिनियर सिटीजन दे आर नॉट एबल टू अप्रोच द ऑथॉरिटी. येस, म्हणजे तांकां डिसेबल केल्ले आसता कम्प्लिटली. ते तांकां त्रास जाता, वॉट एवर इज द प्रॉब्लम दॅट टेक्स प्लेस विथ देम, दॅट कंटिन्यूज, आनी दे आर नॉट एबल टू टेक ॲक्शन. तर दोतोर आनी एक प्रश्न म्हाका येवं जाता, सद्या मेंटेनन्स वो मेंटेनन्स आनी वेलफेअर हे मेन टर्म्स आसा ह्या ॲक्टाचे. सो मेंटेनन्साच्या बाबतीन हांवें सदांच अशें पळयलां की वेदर इट इज अ डिवोर्स केस किंवा ज्युडिशियल सेपरेशनाचे बी केसीस आसता, तेन्ना एक्झॉर्बिटंटली चड हाय मेंटेनन्स मागिल्ले जाता. म्हणजे अ लॉट ऑफ मेंटेनन्स दॅट इज एक्चुअली नॉट रिक्वायर्ड हे कोर्टा कडल्यान मागिल्ले जाता फ्रॉम द पार्टीज. सो हो जो ॲक्ट आसा पळय, अंडर दीस ॲक्ट कितें अशें हायस्ट लिमीट किंवा कॅप आसा ऑन मेंटेनन्स वीच द पेरंट कॅन आस्क? सो एज पर द एक्ट न्ही हायस्ट कॅप इज 10,000 रुपीज पर मंथ. पूण तितून एक लेवरेज दिल्यास दर स्टेटाक न्ही सांगला की बाबा तुमी आपले ओन रुल्स करपाक शकता आनी तुमी हायस्ट कॅप फिक्स करपाक शकता, बट नथींग अबाउट 10,000. ओके, पण हेजेर न्ही खूब जाणांचे क्रिटिसिजमूय आसा. म्हणजे आतां पळय फॉर एक्झाम्पल तुमी आय डोंट नो तुमी आयकलां आसतलें एक रेमंड्स जो आसा पळय तो रेमंड्स आमचे सूट्स आनी तांचो एक प्रायम एक्झाम्पल एज अ केस. ही वॉज सडनली डिस्चार्ज फ्रॉम हीज एंटायर बिझनस. नाव आतां तशें जालें, तागेलो स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग ऑब्वियसली 10,000च्या वयर आसतलो. 100%. सो इट्स जस्ट एन एक्झाम्पल ना. सो आय फील न्ही फायनली अल्टिमेटली ऑल्दो देर इज अ कॅप, इट शूड बी डिपेंडंट अपॉन द स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, बट एज ऑफ नाव देर इज अ कॅप ऑफ 10,000 रुपीज पर मंथ. सो यू खंयचे इकॉनॉमिक क्लास कितें आसूं, कितें एंड ऑफ द डे जेन्ना ट्रिब्युनल आपलो निकाल दिता तेन्ना मॅक्सिमम मेंटेनन्स 10,000च्या वयर वचपाक शकना. दोतोर, सो कशें आसा हो आतां 2007चो जो ॲक्ट आसा ताजे अंडर तुमी सांगलें की मॅक्सिमम मेंटेनन्स जे पे करपाक जाय दॅट इज 10,000 पर मंथ. आतां आमी अशें धरया की सपोज एक सिनियर सिटीजन किंवा पेरंट आसा जाका 3 भुरगीं आसा, आतां तिगांयनी 10,000 दिवपाचे की तिगांयनी मेळून 10,000 दिवपाचे, हाजेर तुमी मातशें एनलायटन करचें. सो व्हेरी गुड क्वेश्चन. तो सेम पळय तो जजमेंट आसा पळय सेक्शन 17 अनकॉन्स्टिट्युशनॅलिटीचेर, संतोष मोरजकर त्या जजमेंटाचें नांव. लास्ट वर्सा जो पळय आमच्या बॉम्बे हायकोर्टान पास केला एट गोवा, तितूनच डिसायड केल्लो हो सिमिलर सिच्युएशन. सो जेन्ना पळय लेट अस से 3 जाणां भुरगीं आसा आनी एकल्याचेरूच केस घातला, ओके, जाल्यार इट इज द ड्युटी ऑफ द डेप्युटी कलेक्टर ऑर ऑन एप्लिकेशन ऑफ द ऑफेंडिंग पार्टीज ऑर ऑपोजीट पार्टीज की बाबा आनी भुरगीं आसा तांकां इम्प्लीड कर आनी इक्वली लायबिलिटी घाल. कितें टोटल 10,000 फ्रॉम ऑल सोर्सीस, नॉट 10,000. ओके, सो टोटल 10,000. टोटल 10 जावपाक जाय. एकदा अशें जावंक शकता की आउट ऑफ द 3 किड्स जी आसा पळय, 2 जाणां आवय बापायक बरे भशेन ट्रीट करता, ओन्ली द थर्ड वन इज नॉट बीइंग फेअर टू देम. आनी अशें धरून चलुया की ह्या तिसऱ्या भुरग्याच्या नांवारूच गिफ्ट डीड केल्या, ऑल्दो गोवन लॉज आर अगेन्स्ट दॅट सिन्स वी फॉलो UCC बी ते सगळें येता इन टू द पिक्चर. बट अशें आमी धरून चलया की एक पर्टिक्युलर प्रॉपर्टी आसा जी एकाच भुरग्याच्या नांवार केल्या, द अदर 2 हॅव बीन केप्ट आउट फॉर एक्झाम्पल, अँड दिस सेम चायल्ड इज नॉट ट्रिटींग द पेरंट रायट. मागीर अशें सिच्युएशनान कितें करपाक जाता? सो तुमकां 2 ऑप्शन आसा अगेन. वन, फायल अ सेपरेट प्रोसिडींग्स अंडर सेक्शन 23. सेक्शन 23 ते कॅन्सल करपाक मेळटा म्हणून सांगला पळय तुमकां. ऑर आतां सपोज लेट अस से तेणें तो मेंटेनन्स पे करना, अगेन द सेम थिंग, आतां ऑलरेडी पे करता न्ही, लायबिलिटी तागेली 1/3 जातली. ओके, सो ही हॅव टू पे दॅट 1/3 ओनली. ताचेर एक्सक्लुझिवली बर्डन घालपाना. तर दोतोर, आतां नेक्स्ट क्वेश्चन म्हाका येवं जाता इज विथ रिस्पेक्ट टू रेप्रेझेंटेशन. आतां थोडे जे आमचे कायदे आसा ते म्हणटा की इट इज नेसेसरी दॅट यू शूड हॅव एन एडवोकेट, म्हणजे तुमी एक आदवोगाद करूंकूच जाय हू रेप्रेझेंट्स यू. यू कॅनॉट रेप्रेझेंट युअर सेल्फ इन पर्सन. सो हो जो आमचो ॲक्ट आसा 2007चो, हांगा वॉट डज द लॉ से? सो एक्चुअली न्ही कायद्या प्रमाणे सेक्शन 17 जो आसा तो म्हणटा की बाबा एडवोकेट अपियर जावपाक शकना.
आनी इवन ते इनिशियली जेन्ना पळय एक्ट केल्लो तितून स्टेटमेंट ऑफ ऑब्जेक्ट्स एंड रिजन्स म्हणून आसता तितून बरयल्लें की बाबा कित्याक एडवोकेट नाका की फास्ट करपा खातीर पूण पळोवपाक गेल्यार इट वॉज हॅविंग अ एडवर्स रिजल्ट आउट ऑफ इट. कितें जातालें एडवोकेट नाशिल्ल्या कारणान मांडप जायनाशिल्लें सारकें, कोणी टायम घेतालो, कितेंय जातालें, प्रोफेशनल हेल्पूच नाशिल्लो. सो मागीर आमच्या बॉम्बे हायकोर्टान 2025 सुद्दां आतां रिसंटली हें हेल्ड केलां की तो सेक्शन आसा पळय 17 जो बार करता एडवोकेटाक एपियर जावपाक दॅट इज अनकॉन्स्टिट्युशनल. कळ्ळें तुमकां. सो आतां एनीबडी कॅन अपियर, द पेरंट एंड द सिनियर सिटीजन कॅन अपियर इन पर्सन आनी तुमकां सांगलें अशें एनजीओ अपियर जावपाक शकता, नाल्यार एक डिस्ट्रिक्ट वेलफेअर ऑफिसर म्हणून आसता. सो एक डिस्ट्रिक्ट वेलफेअर ऑफिसर आसा पळय तो स्टेट गव्हर्मेंट अपॉयंट करता. ओके, तो तांकां रिप्रेझेंट करता. पेरंट्सांक सपोज जायना स्वताक रिप्रेझेंट करपाक, देन ही ऑर शी रिप्रेझेंट्स द पेरंट ऑर सिनियर सिटीजन बिफोर द ट्रिब्युनल. दोतोर, सो अपार्ट फ्रॉम द एडवोकेट, म्हणजे आता तुम्ही म्हणता की एडवोकेटांनी अपियर जावं येता ऑन बिहाफ ऑफ द पेरंट ऑर द सिनियर सिटीजन. एकदा अशें जाता की मे बी द पेरंट ऑर द सिनियर सिटीजन जो ज्येष्ठ नागरीक आसा दे आर नॉट एबल टू फायनान्शियली ऑल्सो एफोर्ड लिगल रिप्रेझेंटेशन. सो अशे जे पेरंट्स आसता तांकां कितें मार्ग आसा दोतोर? सो तेच दोन सांगले तुमकां, ते एनजीओ अपॉयंट जावपाक शकता. सो नाव एक्टान स्पेशली बरयलां की हो पळय एक सोसायटी, एनजीओ, एनी ऑर्गनायझेशन विच इज बीन रजिस्टर्ड अंडर द इंडियन सोसायटीज एक्टान तशें बी तो अपियर जावपाक शकता तांच्या बिहाफार, एनी ऑथॉरिटी. आनी सेकंडली ना जाल्यार तुगेलो डिस्ट्रिक्ट वेलफेअर ऑफिसर. दोतोर, खंयचोय कायदो जेन्ना पास जाता पळय न्ही तेन्ना पयलो प्रश्न आमकां ह्यो जाता की सरकारान कितें येवजून हो एक्ट पास केला. सो एज अ इंडिविज्युअल म्हाकाय हो प्रश्न येता की जेन्ना असो एक्ट पास जाता पळय तेन्ना वॉट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द गव्हर्मेंट, म्हणजे सरकाराची कितें जबाबदारी आसता इन दीस केस? एक्चुली सरकारान आनी जबाबदारी घेवपाक जाय, पूण एज पर द लॉ मेन जबाबदारी सांगता तुमकां. एक पयलीं मेंटेनन्स ट्रिब्युनल अपॉयंट करपाचें जे ऑलरेडी केल्या, तांकां सुपरवायज करप कंटिन्युअसली. ओके. सेकंडली डिस्ट्रिक्ट वेलफेअर ऑफिसर जे तुमकां म्हणिल्ले पळय ते अपॉयंट करपाचे. ओके. ओल्ड एज होम फॉर ईच डिस्ट्रिक्ट कंपल्सरी एटलिस्ट एक तरी आसपाकूच जाय, हें एक करपा जाय आसा बर्डन तेंचेर. आनी मेडिकल केअर, आतां आमी कितें म्हणटा पयलीं आशिल्लें कशें मेडिकल केअर सगळ्यांक सेम आशिल्लें, तो कितल्याय वर्साचो आसूं, पूण आतां स्पेशली गॅरिएट्रीक केअर म्हणून आसता, म्हणजे कितें ओल्ड एज आसता पळय तांकां सिनियर सिटीजन्सांक तांकां मेडिकल केअर स्पेशलायज्ड हें बी पळोवपाचें. आनी रिसंटली म्हणजे थोडी वर्सां पयलीं 2019 बी आमच्या बॉम्बे हायकोर्टान इन द लँडमार्क जजमेंट ऑफ जतीन रमैया तांच्यांनी न्ही सगळे गायडलायन्स घातल्या की बाबा कशे मेडिकल ऑफिसरांनी पळोवपाचे, कशे सेपरेट क्यूज आसपाचे सिनियर सिटीजन्सांक. सो दॅट ऑल्सो हॅज बीन स्ट्रीमलायन्ड नाव. बरोबर. दोतोर, सो म्हाका आतां सो फार बेस्ड ऑन आर डिस्कशन अशें दिसता की दीस इज अ व्हेरी युनीक लॉ. अशे खाशेली प्रोविजन्स खूब आसा. सो एनीथींग इन पर्टिक्युलर जे तुमी पिन पॉयंट करूंक शकता, नाल्यार तुमी म्हणिल्लें सुरवातेकूच तुमी 125 CRPC सांगलें, दॅट इज ऑल्सो अ मेंटेनन्स प्रोविजन. सो हो जो एक्ट आसा 2007चो, हाव दीस एक्ट इज डिफरंट फ्रॉम 125 CRPC? सो फर्स्टली एंड फॉरमोस्टली हांगा न्ही टायम बाउंड मॅनर डिसायड करपाक जाय, म्हणजे कितें दर एका अमकेट टायम आसा. सो 125 CRPC जे आमी म्हणटा पळय, जो आतां 144 नवो एक्टा अंडर आसा तो, तितून कितें आशिल्लें की मेंटेनन्स क्लेम करपाक मेळटा, पूण ताका टायमलायन ना. वेरेज हांगा न्ही बिफोर द डेप्युटी कलेक्टर, बिफोर द मेंटेनन्स ट्रिब्युनल, तो ताज्या मुखार विदीन आफ्टर सर्वीस कंप्लीट जाली न्ही विदीन 90 days ऑर्डर पास जावपाक जाय, आनी वीच कॅन बी एक्सटेंडेड द मोस्ट टू 30 more days. सो व्हेरी फास्ट एफिकेशियस रेमेडी, इंटरिमूय तांकां जाय जाल्यार कंपेन्सेशन दिवपाक मेळटा. दीस इज वॉट द टायम बाउंड फॅक्टर इज. इवन ताज्या वयर अपिलान गेलेले अपील डिसायड जावपाक विदीन 30 days. आनी अपील फायनलिटी, सो अपिला वयर आनी कोर्ट ना डिस्ट्रिक्ट. आतां तेज्या मुखार दे कॅन ऑब्वियसली गो बिफोर द ऑनरेबल हायकोर्ट फॉर रिट पिटिशन ऑर सुपरवायझरी ज्युरिडिक्शन, बट दॅट इज नॉट अंडर द कॉन्स्टिट्युशन. सो एज अ एक्ट इट इज व्हेरी फास्ट, व्हेरी एक्सपिडिशियस. हो पयलो तेजो प्लस पॉयंट जालो. सेकंडली न्ही हितून कन्सिलेशन कंपल्सरी आसा. सो आतां आमकां खबर आसतलें हें फायनली झगड्यो कोणा मदीं, फॅमिली मदीं. बरोबर. अल्टिमेटली आमकां कितें जाय, फॅमिलीचे सगळे डिस्प्यूट सेटल जाल्ले जाय. सो हें कन्सिलेशन आसा पळय वील ट्राय टू सी दॅट सेटलमेंट इज पॉसिबल. आनी सपोज सेटलमेंट जालें जाल्यार त्या आदाराचेर सेटलमेंट अवॉर्ड जाता ऑर सेटलमेंट ऑर्डर. पूण सेटलमेंट जालें ना, सेटलमेंटाकूय फक्त 30 days टायम आसा. सपोज 30 days एक्झॉस्ट जालो देन ही हॅज टू गो बॅक, आनी मागीर मेंटेनन्स ट्रिब्युनल वील डिसायड एज इट इज. आनी मोस्ट इम्पॉर्टंट म्हाका दिसता न्ही जो हितून प्रोविजन आसा ती सेक्शन 23. आतां तुमी म्हणटले सेक्शन 23 कितें तो. आतां युजली आमी कितें म्हणटा,
गिफ्ट डीड बी करता पळय आमी. आतां तुमी पळयलें आसतलें आनी जाणटेपणान लोक कितें करता, ना आपल्या बाबा भुरग्यांक सगळ्यांक जाग्यार घालया, आमी तांकां गिफ्ट करया ऑर ट्रान्सफर करया, कशें डीड करया. आनी ते आउट ऑफ लव एंड एफेक्शन आसता, म्हळ्यार मोगान करता आमी की बाबा तो आपल्याक पळयतालो ताका मोगान दिवप अशें ताका लागून. सो युजली हें कॅन्सल करपाक जाय न्ही केन्ना फुडें, जाल्यार आमकां सिवील कोर्टान वचचें पडटलें. आतां सिनियर सिटीजन हो प्रोविजन सेक्शन 23 फक्त सिनियर सिटीजनाक, पेरंटाक लागना. सो सिनियर सिटीजन म्हळ्यार 60 वयर आसा पळय ते, करेक्ट. 59 जालो जाल्यार तूं सिनियर सिटीजन जायना आनी हो कायदो तुमकां 23 लागना, सेक्शन 23. सो हांगा कितें जालें, सपोज तुका हांव आतां चलो, हांवें सपोज म्हाज्या पेरंट्सांक प्रॉमीस केलें की बाबा हांव तुमकां फाल्यां पळयतलो, तुमी म्हाका हें घर ट्रान्सफर करा. आनी त्या प्रॉमिसाचेर न्ही घर ट्रान्सफर जालें, डीड जाली, डिडान बरोवना पूण अशें आउट ऑफ लव एंड एफेक्शन ऑर वॉट एवर, पूण बेजीक अंडरस्टँडींग आसा की बाबा आउट ऑफ लव एंड एफेक्शन एंड बिकॉज आय वील लूक आफ्टर यू. करेक्ट. फाल्यां सपोज हांवें तांकां पळोवना जाल्यार दे कॅन फायल अ केस बिफोर द डेप्युटी कलेक्टर, दॅट इज द मेंटेनन्स ट्रिब्युनल अंडर सेक्शन 23 की बाबा आपल्याक प्रॉमीस केल्लें की तो आपल्याक पळयतलो, पळयना आतां आमकां कांयच करना. सो देन द डेप्युटी कलेक्टर हॅज अ पावर टू डिसायड दॅट द गिफ्ट डीड इज फ्रॉड. ओके. म्हणजे इवन इफ दीस प्रोविजन इज नॉट मेन्शन्ड इन द डीड, येस, ओरली वर्बली सुद्धा जर प्रॉमिस केला आणि त्या प्रॉमिसाच्या आधाराचेर जर ट्रान्सफर केला घर आणि मागीर जर भुरगीं पळयनात जाल्यार तुम्ही म्हणटा की डेप्युटी कलेक्टर कॅन टेक ॲक्शन. येस, बट सुप्रीम कोर्टान कितें म्हणलें जाणा की दीस हॅज टू बी डेमॉन्स्ट्रेटेड बिफोर द ट्रिब्युनल. कितें म्हणून की बाबा तुमी प्रॉमीस केल्लो म्हणून बरोवना आसत पूण एटलीस्ट प्लीड करपाक जाय, बरोबर. प्लीड करून प्रूव करपाक जाय. बरोबर. बट युजली माय सजेशन वूड बी टू हॅव दॅट सॉर्ट ऑफ अ क्लॉज एज एन ॲब्सोल्युटली. अबंडंट कॉशन. इट इज ऑलवेज बेटर टू बी सेफर. Better, बरोबर. yes, yeah. तर दोतोर तुम्ही जशें की म्हणलें आजकाल कितें जालां, पेरंट्स आर द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द चायल्ड. एक भुरगें आसूं, दोन आसूं, कितलीं आसूं, लास्टाक भुरग्यांची ही जबाबदारी जाता की जाणटेपणान आपल्या आवय बापायक पळोवचें. आनी अशें जाल्लें आसा आतां आमच्या भुरग्यांची, आमच्या जेनरेशनाची मेंटॅलिटी तशी जाल्या की वी टेक आवर पेरंट्स फॉर ग्रांटेड. आनी एस्पेशली कोणी जर एकटीं भुरगीं आसा तांकां अशें दिसता की आसूं कितें आसूं, फाल्यां म्हजी आवय बापूय नासलीं तेन्ना सगळें तांणी जें जोडलां आपले जन्मभर तें म्हाकाच मेळटलें. हाका आय फील दीस इज वेअर द प्रॉब्लम स्टार्ट्स. एकदां अशें आसूंक शकता की आय एम नॉट ट्रिटींग माय पेरंट्स द रायट वे, पूण तरी हांव अशें ग्राह्य धरता की फाल्यां म्हज्या आवय बापायचें जें आशिल्लें तें म्हजेंच जातलें न्ही. सो हाका लागून आय फील वॉट इज इम्पॉर्टंट इज पनिशमेंट. सो समवेर जेन्ना एक लॉ पास जाता तेन्ना ख्यास्त ही आसूंकूच जाय. So under this 2007 law, is there any punishment कितें ख्यास्त आसा, especially if you abandon your parents or abandon a senior फॉर citizen? अबँडनमेंट न्ही अप टू 3 months इम्प्रिजनमेंट आसपाक शकता ऑर फायन गोईंग टू 5,000 रुपीज. सो हो प्रोविजनान आसा. आतां मेंटेनन्स करना जाल्यार तें सम सॉर्ट ऑफ एन अबँडमेंट कन्सिडर जावपाक शकता, पण युजली मेंटेनन्साक तुमचो सेपरेट प्रोविजन आनी अबँडनमेंटाक सेपरेट प्रोविजन आसा. ओके, सो 3 months इम्प्रिजनमेंट जावपाक शकता. ओके. अपार्ट फ्रॉम दॅट दोतोर, आतां तुमी PhD केल्या ह्याच विशयाचेर, सो तुमचे कितें अनुभव आसा, कितें एक्सपिरियन्सीस आसा किंवा एनी केसीस दॅट यू हॅव कम अक्रॉस इन गोवा वेर दीस एक्ट हॅज बीन इनवोक्ड? सो एक्चुली म्हजो स्टडी न्ही कित्याक जाली स्टार्ट, जेन्ना हांव PhD करच्या पयलीं म्हाजे कडेन एकलो सिनियर सिटीजन आयिल्लो. आतां तुमकां सांगलें पळय हांवें की बाबा 2 गोश्टी जावपाक जाय. एक सिनियर सिटीजनूच तो कॅन्सल करपाक शकता आनी दुसरें म्हणटा तें बाबा ताणें प्रॉमीस केल्लें आसपाक जाय म्हणून. आतां आनीक ताका आसा म्हणजे कितें, आतां 2007 हो कायदो आयला, 2009 गोंयान रुल्स जाले. सपोज हो कायदो 2007 पयलीं केल्लो, तेज्या पयलीं सपोज गिफ्ट डीड केला न्ही जाल्यार हें लागना. सो गिफ्ट डीड हॅव टू बी ऑल्सो रजिस्टर्ड आफ्टर 2007. एक डिसएडवांटेज जाता. ही डिसएडवांटेज. सो कितें जालें, ताका कितें रेट्रोस्पेक्टीव इफेक्ट म्हणटा आमी ताका, तो ना ह्या कायद्याक. सो म्हाजे कडेन एकलो मनीस आयलो, एकलो जाणटो आयलो मनीस, तो म्हणपाक लागलो आपणें बाबा 2005 हें डीड केलां, आपल्याक चलो आतां पळयना, आपूण कितें करूं. सो हांवें ताका म्हणलें, हांवें वाचलो एक्ट, तेन्ना म्हाका फर्स्ट टायम कळ्ळें की बाबा ह्या एक्टाचो एक तो लूप होल आसा की बाबा इट इज प्रोस्पेक्टीव, फक्त फुडल्या केसीसांक लागता आनी रेट्रोस्पेक्टीव. सो दीज वर द प्रॉब्लम्स वीच आय सॉ वेन वीथ माय एक्सपिरियन्स, कळ्ळें तुमकां, आनी दीज वर माय एक्सपिरियन्स वीच एक्चुअली लेड मी टू डू द स्टडी. ओके. सो my topic actually was on the point whether it should be retrospective or prospective. I personally feel it should be retrospective. सो तुमचे जे थिसीस आसा, वॉट हॅज बीन युअर फायंडींग ऑर तुमचे मेजर प्रेझेंटेशन जेन्ना तुमी आपले थिसीसाचे केले तेन्ना तुमी सरकाराक जे स्टेक होल्डर्स आसा तांकां कितें म्हणून सल्लो दिलो? वॉट इज युअर सजेशन टू देम? मेन सजेशन वॉज दीस दॅट सी पयलीं म्हणटा ते आतां ऑल्सो आय वूड लायक टू टेल यू दॅट अमेंडमेंट जावूच ना अजून पर्यंत ह्या एक्टाक. बरोबर. देर वॉज एन अमेंडमेंट वीच वॉज इंट्रोड्युस्ड इन द हावस बट इट वॉज नेवर पास्ड. तो जालोच ना, बिल एक्ट जावूच ना. पूण
what I feel some suggestions which I would like to propose would be firstly तो कॅप आसा तो काडचो पडटलो 10,000 100%. इट्स नॉट पॉसिबल इन टुडेज लायफस्टायल एटलीस्ट फॉर 10,000 कमी और 10,000 सर्वायव जावपाक. सेकंडली आतां तोच रेट्रोस्पेक्टिविटी दिवपा जाय सेक्शन 23 एंड आय फील की दॅट सेक्शन 23 विच इज मेड एप्लिकेबल ओनली फॉर सिनियर सिटीजन न्ही ते पेरंटाकूय करपा जाय बिकॉज आय डू नॉट सी एनी लॉजिकल डिस्टिंग्विशिंग फॅक्टर की पेरंटाक कित्याक एप्लिकेबल ना. आतां तो 59 असलो ताका मेळपाना. सो वॉट इज दीस. सो येस सो एक्चुअली this is supposed to be a beneficial legislation लोकांच्या बऱ्या खातीर. Correct. So to draw such a line of distinguishing line is according to me not proper. ओके. तर दोतोर आय एम शुअर की आमच्या ह्या कार्यक्रमाचे थ्रू खुबशे सिनियर सिटीजन्स पेरंट्स आज हो एपिसोड पळयता आसतले एंड चिल्ड्रन ऑल्सो होपफुली. सो तुमकां जर सपोज कोणी पेरंट पळयता किंवा कोणी ज्येष्ठ नागरीक पळयता हो एपिसोड जाल्यार तांकां तुमी एज एन एडवोकेट एज अ PhD कॅन्डिडेट हू हॅज डन हीज थिसीस ऑन दीस टॉपीक तुमी कितें तांकां एडवायस दिवपाक सोदता. सो फर्स्ट एंड फॉरमोस्ट फॉर सिनियर सिटीजन्स एंड पेरंट्स आय पर्सनली फील म्हाका दिसता की बाबा गिफ्ट डीड जेन्ना करतात न्ही तेन्ना तितून एक क्लॉज घाला की बाबा फाल्यां सपोज तुका पळोवना आपल्याक पळोवना जाल्यार हें बाबा प्रॉपर्टी परत रिवर्ट्स बॅक परत फाटीं वचपाचें हें जालें. आनी लिगल एडवायस घेया. कितें जाता तो आपलो चलो न्ही तो आपले चली न्ही त्यानी कित्याक पळोवपा जाय तो दिता सायन करया तशें ना. आय नो की सगळ्यांक आपल्या भुरग्यां कडेन एक एटॅचमेंट आसता पूण मेक इट अ पॉयंट की बाबा वचून ते लिगल एक क्वॉलिफायड एडवोकेटा कडेन डीड पळया. तुमचें तें घाला तांकां की सांगा बाबा आपल्याक प्रॉमीस केला तेणें अशें आपल्याक तो फुडें पळयतलो घालपा जाय हे क्लॉज घालून घेया. हें सिनियर सिटीजन आनी पेरंटांक. भुरग्यांक म्हाजें एडवायस आसतलो की बाबा पळय तेंच्यांनी तुमकां ल्हानचो व्हड केला तुमचेर इतलो टायम तेंच्यांनी घातला सो तांकां पळया की अल्टिमेटली कितें जावपा आसा. तुमी म्हणलें तशें लास्टाक तुमकांच येतलें तें. करेक्ट. सो टेक केअर ऑफ देम सो दॅट देन दे आर गुड डीड्स टेक केअर ऑफ यू. ॲब्सोल्युटली. Okay. व्हेरी इंटरेस्टिंग पॉयंट तुम्ही म्हणत दोतोर की ॲज आय सेड की इट इज टेकन फॉर ग्रांटेड. आजकाल भुरगीं सामकीच आपले पेरंट्सांक जे कोण सिनियर सिटीजन्स घरान आसा तांकां सामकें टेकन फॉर ग्रांटेड करता. दोतोर एक म्हत्वाची गजाल जी हांवें आमचे सुरवातेक हांवें म्हणिल्ली की तुमी एक पुस्तक बरयलां वीच इज कॉल्ड एज द कॉमेंट्री ऑन मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पेरंट्स अँड सिनियर सिटीजन्स ॲक्ट जो हालींच तुमचो लॉन्च जाला हो कॉमेंट्री. सो ह्या पुस्तकाच्या विशयान तुमी आमच्या पळोवप्यांक कितें सांगपाक शकता. इफ एनीबडी वॉन्ट्स टू एक्सेस द बुक ऑर रीड द कॉमेंट्री वॉट वूड यू लायक टू टेल देम. सो हो बूक हांवें कित्याक बरयलो तें तुमकां सांगता पयलीं. सो ऑल्दो म्हाका जाय जाल्यार तितून रुल्स सगळे इंडियेचे घालून व्हडलो करून खूब हें करपाक जातालें पूण हांवें तो न्ही कन्सायज बूक बरयलो. कित्याक पयलीं म्हणटा तो ताका एफोर्डेबल करपाक. बरोबर. सेकंडली तो असो तरेन बरयला की बाबा कॉमन मॅनाक वाचल्यार सुद्दां कळपा खातीर. सो ईच सेक्शना सकयल न्ही हांवें एक्सप्लेनेशन्स दिल्या सो दॅट वाचून कळपाक की बाबा कितें म्हणलां तें. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज कितें आतां लिगल लँग्वेज चडशे Exactly. लोकांक समजना. आनी अल्टिमेटली हो बूक न्ही हांवें बरयला फॉर सिनियर सिटीजन्स एंड पेरंट्स एंड फॉर NGOs. ओके. सो वॉट आय प्रपोज की बाबा NGOजांक वाचून कळपाक तुमकां आनी एक सांगता कितें जालें जेन्ना पळय हांव NGOक इंटरव्यू करपाक गेल्लो PhDच्या टायमार म्हागेल्या आय केम टू नो दॅट दे डोंट इवन नो की तांकां एपियर जावपाक मेळटा ओके. ऑन बिहाफ ऑफ पेरंट्स एंड सिनियर सिटीजन. सो दॅट दॅट वॉज व्हेरी हर्टफूल फॉर मी की बाबा तुमकांच कायदो खबर ना तुमी तांकां कशें एसिस्ट करतले. बरोबर. ताका लागून हांवें चिंतलें की बाबा एक्ट ही कॉमेंट्री बरयतलो बारीक कन्सायज सो दॅट इट इज इजिली एक्सेसिबल. कोणी भुरगीं लॉ स्टुडंट ऑर अदरवायज कोणी स्टुडंट सुद्दां वाचता तांकां समजपाचें. सो ताका लागून हो एक्ट बरयल्लो हांवें. तर दोतोर थँक्यू सो मच की तुम्ही आज इतले म्हत्वाचे विशयाचेर आमकां इतली म्हायती दिली आणि तुम्ही मुद्दम आपलो मोलादीक वेळ काडून हांगा आयले अँड यू स्पोक टू अस. तर ह्या खातीर दोतोर हांव पणजी दूरदर्शन केंद्राचे वतीन तुमकां देव बरें करूं म्हणटा. थँक्यू. थँक्यू.